आता आपण ही दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. ही थेट दृश्य झी24 तासवर आपण पाहतोय. इंडिया आघाडीची बैठक संपवून उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आता दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत. आदित्य ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत ती आता शिवतीर्थावर पोहोचलेली आहे. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. आज शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं पूर्ण उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब हे शिवतीर्थावर आलेले आहेत. याआधी सुद्धा अनेकदा राज ठाकरे यांचा वाढदिवस असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असेल त्यावेळेला ते एकमेकांच्या निवासस्थानी गेलेले आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर अमित ठाकरे यांचा वाढदिवस होता त्या दिवशी सुद्धा आदित्य ठाकरे हे त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते. आणि आज शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचबरोबर कौटुंबिक स्नेह जपण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत. तर काही वेळापूर्वी थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलेलं आहे रश्मी ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत तेजस ठाकरे सुद्धा आहेत. त्याचबरोबर भाजपचे नेते प्रसाद लाड सुद्धा आपल्याला शिवतीर्थावर पोहोचलेले दिसलेले आहेत. तर आता ही थेट दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. तर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासवर आपण पाहतोय. मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. मनश्री, सणवार असेल किंवा वाढदिवसाचे दिवस असतील या दिवशी ठाकरे कुटुंब आपल्याला अनेकदा एकत्र पाहायला मिळालेलं आहे. आज पुन्हा शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसाचं निमित्त आणि पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आलंय. एकत्र आलेला आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची गाडी आलेली. यापूर्वी शर्मिला ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सुद्धा आतमध्ये गेलेले आहेत. आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रसाद लाड हे यापूर्वी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत. जर इथली दृश्य आपण बघितलं तर लक्षात येत आहे की अनेक पदाधिकारी असतील, सगळ्यात महत्त्वाचं उद्धव ठाकरेंचा परिवार असेल तो या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे म्हणजे संपूर्ण उद्धव ठाकरेंची फॅमिली ही सध्याच्या घडीला शिवतीर्थावर दाखल झालेली आहे. आणि उद्धव ठाकरे येण्याच्या काही मिनिट आधी भाजपचे प्रसाद लाड हे शिवतीर्थावर आले. अर्थातच निमित्त आहे शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसाचं. मात्र निवडणुकीनंतर ठाकरे फॅमिली पुन्हा एकदा एकमेकांशी भेटते. खरं तर काही मोजक्या वेळा होत्या की जेव्हा निवडणुकीनंतर सुद्धा ठाकरे फॅमिली एकमेकांना भेटलेली होती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे हे भेटलेले होते. मात्र अशा प्रकारे अनौपचारिक वातावरणातली कुठलीही चर्चा पूर्णतः झालेली नव्हती किंवा खूप वेळ चर्चा झालेली नव्हती. मात्र आत्ताच्या भेटीचं वैशिष्ट्य हे आहे की ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावरती आहेत त्याचवेळी प्रसाद लाड हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यासोबतच बाळा नांदगावकर सुद्धा आहेत. संजय राऊत हे सुद्धा काही वेळापूर्वी येऊन गेले. त्याच्यामुळे काही वेगळी राजकीय चर्चा होते का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. इंडिया आघाडीची VC मार्फत जी बैठक झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले आणि तेच एक टायमिंग आता साधलं जात आहे. संजय राऊतांनी सकाळी एक फार सूचक वक्तव्य केलेलं होतं की राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत येण्याची इच्छा असेल तर त्या पद्धतीने काही प्रयत्न केले जाऊ शकतात का. मात्र अर्थातच भाजपकडून त्याला प्रत्युत्तर दिलं गेलं की राज ठाकरे कधीही इंडिया आघाडीत जाऊ शकत नाहीत. कारण सावरकर हा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेसची जी सावरकरांच्या बाबतीतली भूमिका आहे त्या बाबतीतला मुद्दा हा आता भाजपकडनं उपस्थित केला गेला. मात्र एकंदरीतच इंडिया आघाडीची बैठक, त्याच वेळेस ठाकरे बंधूंचे एकत्र येणं आणि अगदी त्याच वेळेस भाजपच्या प्रसाद लाडांचं सुद्धा शिवतीर्थावर असणं हे एका वेगळ्या कोनातून, वेगळ्या राजकीय कोनातून बघितलं जाऊ शकतं. अगदी धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.